1972 साली पुरातत्वशास्त्रज्ञ रेको मारिनो यांनी 6,000 वर्षापूर्वीचे एक जुने पुरातत्वीय ठिकाण शोधले, जिथे त्यांना शुद्ध सोनं सापडलं. जर तुम्ही पाहिलं तर या सोन्याच्या एकाही वस्तूला गंज लागलेला नाही, बरोबर? जर ते लोखंड असतं तर त्याला खूप जास्त गंज लागला असता आणि बहुधा ते पूर्णपणे खराब झालं असतं. आता प्रश्न असा आहे की फक्त सोन्यातच असे गुणधर्म असतात की इतर धातूंमध्येही असे गुणधर्म आढळतात? जर आपण विचार केला तर आपण दागिने बनवण्यासाठी सोने, चांदी आणि प्लॅटिनम वापरतो आणि या वस्तूंना गंज लागत नाही. असंही होऊ शकतं की आपल्या पूर्वजांकडून आपल्याला मिळालेलं सोनं अजूनही अगदी चांगल्या स्थितीत आहे, बरोबर? सोनं, चांदी, प्लॅटिनम या धातूंना राजधातू म्हणतात. आता हे राजधातूही राजवायूंसारखेच असतात, कारण राजवायू पण इतर मूलद्रव्यांसोबत संयोग साधत नाहीत. त्याचप्रमाणे राजधातूही सहसा इतर मूलद्रव्यांसोबत संयोग साधत नाहीत. त्यामुळे ते दोन्ही एका अर्थाने निष्क्रिय आहेत, बरोबर? आता राजधातूंबद्दल बोलायचं झालं तर कोणते धातू राजधातू आहेत? आपल्याला माहिती आहे की सोनं, चांदी आणि प्लॅटिनम हे राजधातू आहेत. पण या व्यतिरिक्त रोडियम, पॅलॅडियम, इरिडियम आणि काही इतर धातूंनाही राजधातू म्हणतात. आपण आधीच चर्चा केल्याप्रमाणे राजधातू कमी क्रियाशील असतात आणि त्यांना सहसा गंज लागत नाही. या कारणामुळे राजधातूंमध्ये एक खूप खास गोष्ट आहे की ते निसर्गात त्यांच्या मूलद्रव्य स्वरूपात सापडतात. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की सोन्याच्या खाणीत सापडणारे सोने रासायनिकदृष्ट्या 100% शुद्ध सोनं असतं. याचा अर्थ असा की जरी सोन्यात काही माती, धूळ आणि दगड मिसळलेले असले, तरी सोनं स्वतः इतर मूलद्रव्यांसोबत संयुग म्हणून सापडत नाही. ते रासायनिकदृष्ट्या 100% शुद्ध सोनं असतं. आता आपण ह्या राजधातूंच्या उपयोगांबद्दल चर्चा करूया. आपण दागिन्यांच्या उपयोगाबद्दल आधीच बोललो. आता आपण उद्योगांमध्ये त्यांच्या सर्वात मोठ्या उपयोगाबद्दल बोलूया. तो म्हणजे उत्प्रेरक म्हणून. प्लॅटिनम, पॅलॅडियम आणि अगदी सोन्यासारख्या अनेक राजधातूंचा उद्योगांमध्ये काही महत्त्वाच्या अभिक्रियांमध्ये उत्प्रेरक म्हणून वापर केला जातो. वैद्यकीय क्षेत्रांचं काय? औषधांमध्ये चांदीचा वापर प्रतिजैविक म्हणून केला जातो. कर्करोगाच्या उपचारासाठी प्लॅटिनम वापरलं जातं. इलेक्ट्रॉनिक उद्योगातही चांदी आणि सोन्याचा वापर वाहक तारा बनवण्यासाठी केला जातो. ठीक आहे. समजा मी तुम्हाला काही सोनं दिलं आणि तुम्हाला त्याची शुद्धता विचारली. तुम्ही नक्कीच ऐकलं असेल की सोन्याची शुद्धता कॅरेटमध्ये मोजली जाते. पण हे कॅरेट नक्की काय आहे? चला बघूया. मी तुम्हाला एक सोपं उदाहरण देते. समजा तुम्ही एका परीक्षेला बसलात आणि ती परीक्षा 100 गुणांची होती. जास्तीत जास्त गुण 100 होते आणि समजा तुम्हाला 78 गुण मिळाले. तुम्हाला माहिती आहे की तुमची टक्केवारी 78% आहे, बरोबर? आता जर तुम्ही अशा परीक्षेला बसलात जिथे एकूण गुण 24 आहेत आणि समजा तुम्हाला 22 गुण मिळाले, तुमची टक्केवारी काय असेल? तुम्हाला या अपूर्णांकाला 100 ने गुणावे लागेल आणि तुम्हाला तुमची टक्केवारी मिळेल, जी 91.66% असेल. सोन्याच्या बाबतीतही असंच आहे. सोन्याची परीक्षा घेताना आपण जास्तीत जास्त गुण 24 ठेवतो, बरोबर? त्यामुळे जर तुम्हाला 24 पैकी 24 गुण मिळाले, तर तुम्हाला 24 कॅरेट सोनं मिळेल आणि 24 कॅरेट सोनं म्हणजे 100% शुद्ध सोनं. आता 22 कॅरेट सोन्याचा अर्थ असा आहे की सोन्याला 24 पैकी 22 गुण मिळालेत आणि म्हणूनच त्याची शुद्धता टक्केवारी 91% शुद्ध आहे. 18 कॅरेट सोन्याचं काय? तुम्ही गणित करा. 18ला 24 ने भागा आणि त्याला 100 ने गुणा. जसे आपण या उदाहरणात केले आणि तुम्हाला मिळेल की 18 कॅरेट सोन्यात 75% सोनं असतं. आणि मी आणखीन काही कॅरेट्सची यादी देते. आता तुम्हाला इथे लक्षात येईल की फक्त 24 कॅरेट सोनंच 100% शुद्ध आहे, बरोबर? बाकी सर्व सोन्यात तांबे किंवा चांदी मिसळलेली आहे. पण आपण असं का करतो? आपण फक्त शुद्ध सोनं का वापरत नाही? शुद्ध सोनं खूप महाग असतं म्हणून? अंशतः एक कारण असू शकतं,
पण शुद्ध सोन्याची खरी समस्या वेगळी आहे. शुद्ध सोनं खूप मऊ असतं आणि त्या मऊपणामुळे 24 कॅरेट सोनं दागिन्यांसारख्या आपल्या रोजच्या जीवनातील उपयोगासाठी जवळजवळ निरुपयोगी आहे. आणि म्हणूनच आपण ते थोडं मजबूत करण्यासाठी त्यात तांब आणि चांदी मिसळतो. आणि आपण 22 कॅरेट, 18 कॅरेट आणि कधी-कधी 14 कॅरेट सोन्याचेही दागिने बनवतो. या व्हिडिओसाठी इतकंच. पाहिल्याबद्दल धन्यवाद.